नमस्कार, मी डॉक्टर रेखा चौधरी, जे फाउंडेशन आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेची मी फाउंडर आहे. आणि आज आपल्या इकडे जे नंदुरबारमध्ये प्रथमतः युवा मिनिस्ट्रीकडनं जो माय भारतकडनं जो प्रोग्राम आयोजित केला गेला, तो प्रोग्राम जो आहे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारांना की 2047 पर्यंत भारत कसा असायला पाहिजे त्याच्या माध्यमातून त्यांनी जी चळवळ चालू केलेली आहे की गावागावातनं शहरातनं तरुणांचे विचार एकत्र करायचे आणि त्यावर पॉलिसी डिझाईन करून त्यावर त्यांनी स्टेप घ्यायची, अशा पद्धतीने त्यांनी ही संकल्पना मांडली आहे. आणि त्या निमित्ताने आज हा केंद्रीय लेवलचा प्रोग्राम आज नंदुरबार सारख्या छोट्याशा आपल्या गावात होतोय, जिल्ह्यात होतोय, त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय. आणि आज ह्या कार्यक्रमातनं बऱ्याचशा युवकांनी जो सहभाग घेतला त्यातनं सगळ्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न जास्तीत जास्त होते डिजिटल डिस्ट्रॅक्शन जे वाढलंय मुलांमध्ये आणि त्याला काय पॉलिसी होऊ शकते, त्याला काय पुढच्या स्टेप होऊ शकतात. आणि कोइन्सिडेंटली आमचं जे वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे फाउंडेशन आहे या माध्यमातून आम्ही ऑलरेडी याच्यावर स्टेप घेत आहोत. आम्ही 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया बॅन केला पाहिजे या बाबतीत देखील आम्ही स्टेप घेतलेले आहे. त्याचे आम्ही पेटिशन फाईल केलं गेलं आहे. गव्हर्नमेंटला आम्ही देखील अपील करत आहोत की याच्या बाबतीत फ्रेमवर्क तयार केलं गेलं पाहिजे. आणि आजचा हा कार्यक्रम ओव्हरऑल की आपण जे बघत आहात की आम्ही लावलेली थीम आहे बिल्डिंग अ फ्युचर रेडी वर्कफोर्स फॉर विकसित भारत. म्हणजे ही तरुण जी पिढी आहे, तरुण पिढीची जी एनर्जी आहे या विकसित भारताला वाढवण्यासाठी किंवा भारताला एक स्ट्रॉंग अजून कंट्री बनवण्यासाठी या युवकांची शक्ती चांगल्या मार्गाला कशी वापरली जाईल म्हणून हा ओव्हरऑल प्रोग्राम आजचा हा कंडक्ट करण्यात आला. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत कार्यरत मेरा युवा भारत नंदुरबार कार्यालय आणि जे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी काकासाहेब हिरालाल चौधरी महाविद्यालयामध्ये आपला कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विकसित भारत यंग लीडर डायलॉग 2026 या उपक्रमाअंतर्गत विकसित भारत राऊंड टेबल या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केले गेले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश म्हणजे युवकांना विकसित भारत कार्यक्रमामध्ये जोडून घेण्यासाठी, त्यांचे विचार जाणून घेणे, ते कशा पद्धतीने विकसित भारतासाठी योगदान देऊ शकतात, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. तरी युवकांना मी आवाहन करू इच्छितो की भारताच्या माननीय पंतप्रधान मोदीजींच्या आव्हानाला त्यांनी साथ द्यावी आणि या विकसित भारताला विकसित करण्यासाठी अधिकाधिक योगदान द्यावे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.